दुःखद कार्य आहे. त्याचा निश्चित करावा तेवढा कमीच आहे. त्याचं सांत्वन किती जरी केलं तरी ते थोडंच आहे. जुन्नर तालुक्यामध्ये अशी घटना घडणं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच खूपच चेरी आहे. आता ती का घडली, कशामुळे आपलं हे करायला लागेल, त्यातून मार्ग तो साहेब काढणारच. पण एक गाडीत येत असताना साहेबांची आमची चर्चा झाली की अशा घटना परत होऊ नये याच्याकरता विशेषतः जिथं रिमोट एरिया असतील किंवा मागासवर्गीय वस्ती असतील किंवा जे स्थलांतरित लोक असतील किंवा जिथं अशा सगळ्या गोष्टी असतील तिथं रिटायर्ड शिक्षकांच्या माध्यमातून त्या त्या वस्तीत आणि त्या त्या याच्यामध्ये डेडिकेटेडली आपण काहीतरी संस्कार शिबिर राबवले गेले पाहिजे, जेणेकरून त्या कुटुंबाला वळायला लागेल, तिथल्या लेकराला वळायला लागेल, तिथले कोण व्यक्ती असेल त्यांना वळायला लागेल आणि त्यातून या सर्व लोकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण त्याला मदत होईल. आता इथं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा जो अभाव आहे तो करण्यासाठी साहेबांनी जे जे सांगितले त्याचा आम्ही सगळेच झालो. इथं जे प्रमुख मान्यवर उपस्थित आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्याचा पाठपुरावा करून, कारण आता बोतर्डेला आपण एक ठाकर वस्ती ग्रुप हाऊसिंगची केलेली आहे, तसं इथं 1 एकराच्या एरियामध्ये आत्ता नोंदणीकृत जे घरं असतील ग्रामपंचायतकडं किंवा तुम्हाला सगळ्यांना जे माहीत असेल त्यांचे ग्रुप हाऊसिंग पण आपण इकडं करू शकू. विविध योजनांमधून सोलर लॅम्प DPCमधून साहेबांच्या शिफारसीने आपण इथं ते लवकरात लवकर आणू, त्याचं पालकमंत्र्यांना पण सांगू आणि CCTV कॅमेरेज पण इथं नजर राहील त्याच्याकरता एक आपण एक टेंटेटिव्ह एस्टिमेट करू, साहेबांचं पत्र घेऊ आणि त्याचे पण प्रमाण आपण लवकरात लवकर आणू. पण इथून पुढं असं घडणार नाही याच्याकरता तालुक्यामध्ये किंवा विशेषतः जुन्नर आंबेगावची एकच एरिया आहे, तिथं प्रत्येक ठिकाणी काय काय आपलं राबवता येईल याच्यासाठी ते पण म्हटलं की आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी सगळ्याच पक्षाचे आजी माझी असतील ते एकत्रित चर्चा करून आपल्याला पुढं काय दिशा घेतली पाहिजे ते चर्चा करू. आणि आज या कुटुंबाला भेट येत असताना साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही सगळ्यांनी मिळून आता ही काय मदत काय भूषणावं किंवा एक सांगण्याजोगे नाही आहे, पण एक मदत म्हणून एक 3 महिन्याचा किराणा मालाचा जे काही लागेल त्याला ते कुटुंबाला मदत म्हणून केलेलीच आहे. इतर शासनाकडून जी आर्थिक स्वरूपात जी मदत होईल त्याच्या बाबतीत पण तहसीलदार PO BDO यांच्याबरोबर चर्चा करून त्याला जी जी मदत करता येईल त्याला करायला. शेवटी त्यांनी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमच्या कुटुंबासाठी आपल्या सगळ्यांसाठी खूप मदत केलेली आहे, एक निर्मळ मनाने केलेली आहे आणि ह्या सगळ्या लोकांना सांभाळण्याची जबाबदारी पण आपलीच आहे, माझी आहे. साहेबांच्या या दृष्टीने आपल्याला जे काही करता येईल ते करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि स्वतः साहेब गृहमंत्री असल्यामुळे त्यांनी पॉईंट वाईज डिस्कशन केलं, नाहीतर फास्ट गतीने करू, जलद गतीने करू, फास्ट करू, पण ते फास्ट ट्रॅक नेमकी कसं असतं हे त्यांना माहीत आहे. म्हणून त्यांनी पॉईंट वाईज सांगितलं आणि त्यातून पुढं पण काय पॉईंट्स इन्क्लूड करायचे असतील तर जाहीर बोलण्यासारखे नाही, मीडियाचे लोक आहेत तुम्ही सर्व म्हणून खाजगी ते DIP पण बोलू. नाही तर काय काय केसेस त्यांनी अशा पाहिल्यात की अशी घटना घडली, हा आरोपी आणि पुढं तो त्याच्यातून सटकला ना बाहेर, म्हणून तो सटकला नाही पाहिजे याच्यासाठी काय काय काळजी घ्यायला लागेल ते साहेब आणि DIP उद्या सगळे त्याच्यामध्ये बोलतील. पण आम्ही सगळेजण या कुटुंबाशी संवेदनशील आहे आणि तिथून पुढं पण त्याला काय काय मदत करता येईल सगळेजण मिळून आपण त्याच्या पाठीमागे राहू. पण एक मेन ग्रुप हाऊसिंगसाठी हे अनेक वर्षाचं पिंपळवणीचा हा प्रश्न आहे, तो आपल्याला मिटवला गेला पाहिजे. काय होतं जिच्यावर एकतर कंट्रोल राहत नाही, अजूनही नातेवाईक आला, तो आला, ते आला, आपण माणुसकीच्या नात्याने कोणाला काय नाही म्हणतो. बरं त्यांची घरं काय, कुणी छप्पर बांधलं, कुणी काय केलं, ती सगळी माणसं आहेत ना, हे पृथ्वीला आपण सगळे जन्माला आले, त्याला कुठेतरी एक स्वरूप दिलं पाहिजे जेणेकरून पुढच्या गोष्टीला पण आपल्याला त्यांना मदत करता येईल. म्हणून मी साहेबांचं जुन्नर तालुक्याच्या आपल्या काल सुनेत्रा वहिनीशी पण बोलणं झालं. राष्ट्रवादी वेलफेअर फंडातून आपण कृतज्ञता म्हणून 5 लाख रुपये त्या कुटुंबाला द्यायचा निर्णय केलेला आहे. पैसे त्यांच्याकडे वहिनीची सध्या चर्चा का ताई भेटायला दुपारी त्या म्हणत होत्या नागवडीताईंचा फोन आला होता की जाऊन तुम्ही ताई आल्या तर फारच उत्तम, नाही तर शेवटी असं आहे की आपल्याला काय पाहिजे तर जास्त मला बोलता येत नाही. आपल्याला जे करायचं आहे ना ते करायचं आहे आणि ते आपल्या हातात आहे ते आपण करू.
हे तर लगेचच साहेबांनी सांगितलं 5 लाखाचं आणि दुसरं पण हातू शेट म्हणले ते बऱ्याच प्रकारची म्हणजे मदत आज तुमच्यापासून म्हणजे होते जे आम्हाला अपेक्षित होतं ते ते सगळं आम्हाला मिळायला झाले म्हणजे आम्हाला जरा समाधान वाटतं म्हणजे सगळ्यात आम्ही आणखीनही मदत करू, पण ते आता सर्व लोकांच्या देखत त्याची शोभाजी करण्यात कामाची आहे. तुमचं पुन्हा एवढा आम्ही पाहू. आमच्या डोक्यात एवढंच विषय आता आमची चिव तर काही राहिलेली नाही. आता गावातल्या माळ्यातल्या इथल्या वस्तीतल्या त्या मुली असतील तीच आमची चिव आहे. पण त्या नराधमाला अशी शिक्षा जाते त्या परत ज्या राहिलेत नाही चिव त्यांच्याकडे अशी वाईट नजरेचा त्यांच्या पायची लाईटी ते तर अशी आपलं शिक्षा द्या. सगळ्यात पहिलं आपलं काम तेच आहे ही आमच्या चिव त्याला फाशी झालीच पाहिजे, हे आपलं पहिलं काम. हो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.